हाय एव्हरीवन, आकाश दिस साइड. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण आपला फर्स्ट कंटेनर रन करणार आहोत. आतापर्यंत आपण कंटेनर म्हणजे काय हे अंडरस्टँड केलं. त्याच्यानंतर आपण डॉकर कोणाकोणाला शिकायला हवं ह्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन बघितली आणि मग डॉकर इन्स्टॉल कसा करायचा ह्याच्याबद्दल थोडासा आपण ओव्हरव्ह्यू बघितला. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण आपला पहिला कंटेनर रन करणार आहोत. सो तो रन करण्यासाठी पहिला आपण अंडरस्टँड करूया की जर मला एखादा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचा असेल आपल्या कोणत्याही सिस्टममध्ये, मग तुमच्याकडे विंडोज सिस्टम असू दे, उबंटू सिस्टम असू दे किंवा मॅकची सिस्टम असू दे. तर युजुअली लेट्स अज्युम की जर समजा मला MySQL इन्स्टॉल करायचं असेल, तर मी MySQL डाउनलोड फॉर मॅक म्हणून सर्च केलं. त्याच्यानंतर आय विल गो टू MySQL डाउनलोड्स. इकडे जाऊन मी डाउनलोडवरती क्लिक केलं आणि मग इथे माझ्या ऑपरेटिंग सिस्टम स्पेसिफिक जी पण गोष्ट आहे ती मी इकडे डाउनलोडवरती क्लिक केली आणि हे क्लिक केल्यानंतर माझा डाउनलोड स्टार्ट होईल. मग त्याच्यानंतर मी तो इन्स्टॉल करेन आणि मग तो यूज करायला लागेल. आता ह्या केसमध्ये जो पण टूल मी इन्स्टॉल करतोय तो टूल माझ्या ऑपरेटिंग सिस्टमवरती इन्स्टॉल होणार आहे. सिमिलरली डॉकरमध्ये एखादा कंटेनर किंवा एखादा सॉफ्टवेअर ज्यावेळेस रन करायचा आहे त्यासाठी काय काय प्रोसेस आहे ती पहिला अंडरस्टँड करूया. आतापर्यंत आपण काय बघितलं की आपल्याकडे एक ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि ह्या ऑपरेटिंग सिस्टमवरती आपण डॉकर हा टूल इन्स्टॉल केला. सो आपली ऑपरेटिंग सिस्टम झाली, त्याच्यानंतर डॉकर झाली. याचा फॉन्ट आपण थोडासा इन्क्रीज करूया, लेट्स से लार्ज. ठीक आहे. आता हा डॉकर जो टूल आहे, तो जेवढे पण आपले सॉफ्टवेअर्स आहेत, टूल्स आहेत, ते डॉकर हब नावाच्या वेबसाईटवरून डाउनलोड करणार. सो इकडे आपण डॉकर हब नावाचा एक ब्लॉक क्रिएट करूया, डॉकर हब. आता नॉर्मली ज्यावेळेस आपण आपला पहिला कंटेनर रन करणार आहोत, तर त्याच्यासाठी आपल्याला एका इमेजची गरज असेल. आता ही इमेज काय आहे, कशी बनवायची, ह्या सगळ्या गोष्टी आपण नंतर बघू. लेट्स फोकस ऑन हाऊ टू रन आवर फर्स्ट कंटेनर. ह्या डॉकर हब सोबत अजून एक गोष्ट असते, जी आपण बोलू शकतो मे बी लोकल रेपो किंवा लोकल हब. आता युजुअली काय होतं, की जेव्हा मी डॉकरवरून एक कमांड रन करतो किंवा डॉकरवरून एखादा टूल इन्स्टॉल करायला जातो, त्यावेळेस फर्स्ट टाईम जेव्हा मी इकडून रिक्वेस्ट करणार आहे, त्यावेळेस तो डॉकर हबमध्ये चेक करतो, की ती इमेज जी आहे किंवा तो टूल जो आहे किंवा ती लायब्ररी किंवा बायनरी डॉकर हबमध्ये प्रेझेंट आहे की नाही. आता डॉकर हबमध्ये प्रेझेंट असेल, तर मग तिकडून ती इमेज किंवा बायनरी किंवा ती लायब्ररी जी असेल, ती लोकल हब किंवा लोकल रिपॉझिटरीमध्ये डाउनलोड होते. आणि मग त्याच्यानंतर त्याचा कंटेनर क्रिएट केला जातो. नेक्स्ट टाईम आपण सेम टूल रन करण्यासाठी ज्यावेळेस रिक्वेस्ट करतो, समजा की लोकल एन्व्हायर्नमेंटमधून मी पुन्हा रिक्वेस्ट केली, त्यावेळेस पहिला माझा लोकल एन्व्हायर्नमेंट चेक होतो. लोकल एन्व्हायर्नमेंट म्हणजे काय, की लोकल रिपॉझिटरीमध्ये किंवा लोकल हबमध्ये ती पर्टिक्युलर इमेज किंवा तो टूल माझा अवेलेबल आहे का? जर असेल तर ही रिक्वेस्ट पुन्हा डॉकर हबकडे जाणार नाही. जी लोकल रिपॉझिटरीमध्ये किंवा लोकल हबमधली जी माझी इमेज असेल तीच यूज होईल आणि एक नवीन कंटेनर माझ्या ऑपरेटिंग सिस्टमवरती किंवा माझ्या डॉकरमध्ये रन होईल. सो दिस इज द प्रोसेस ऑफ रनिंग एनी कंटेनर. आता ही सेम प्रोसेस आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये पण वापरतो. अज्युम करा की ही पर्टिक्युलर वेबसाईट आहे किंवा मला MySQL इन्स्टॉल करायचं, तर मी काय केलं की ह्या वेबसाईटवरती गेलो आणि मग इकडून मी डाउनलोड करून माझ्या डाउनलोड्समध्ये तो पर्टिक्युलर टूल किंवा तो पर्टिक्युलर सॉफ्टवेअर येईल. जर नेक्स्ट टाईम मला सेम टूल जर इन्स्टॉल करायचा असेल, तर मी पहिला चेक करेन की माझ्या डाउनलोड्समध्ये किंवा माझ्या लोकल सिस्टममध्ये तो टूल अवेलेबल आहे का? जर अवेलेबल असेल तर तिथूनच तो मी इन्स्टॉल करून रन करेल. जर तिथे अवेलेबल नसेल तरच मी ह्या पर्टिक्युलर वेबसाईटवरती येऊन पुन्हा तो पर्टिक्युलर टूल इकडून इन्स्टॉल करेल. सो आय होप की तुम्हाला ही डाउनलोडची प्रोसेस आता समजली असेल, की जर तुमच्या लोकल रिपॉझिटरीमध्ये किंवा लोकल हबमध्ये जर ती पर्टिक्युलर एक इमेज अवेलेबल असेल, तर पुन्हा तो डॉकर हबमध्ये चेक करणार नाही. सो चला आता आपण आपला फर्स्ट कंटेनर रन करायचं ट्राय करूया. सो त्याच्यासाठी आय विल गो टू डॉकर हब आणि या डॉकर हबमध्ये एक्सप्लोरच्या सेक्शनमध्ये जाऊन आपण हॅलो वर्ल्ड नावाची एक इमेज डाउनलोड करायचा प्रयत्न करूया. इकडे तुम्ही बघाल की हॅलो वर्ल्ड नावाची डॉकरची एक ऑफिशियल इमेज आहे. आता ही इमेज जर तुम्ही ऑब्झर्व्ह केली तर याचे डाउनलोड्स किती झालेले आहेत, तर 1 बिलियन पेक्षा पण जास्त वेळेस ही इमेज डाउनलोड केली गेलेली आहे. सो आपण पण सेम गोष्ट करणार आहोत, की पहिला ही जी इमेज आहे ऑफिशियल इमेज डॉकरची ती पहिला डाउनलोड करूया आणि ती डाउनलोड करून झाल्यानंतर ती रन करण्याचा प्रयत्न देखील करूया. सो आय विल क्विकली ओपन माय टर्मिनल आणि ह्या टर्मिनलमध्ये आपण 2 कमांड रन करणार आहोत. फर्स्ट इज डॉकर पुल आणि त्याच्यानंतरची आपली जी कमांड असेल ती डॉकर रन म्हणून असेल. आता ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे तो पहिला अंडरस्टँड करूया. पहिली जी कमांड आहे दॅट इज युअर डॉकर पुल आणि दुसरी जी कमांड आहे ती डॉकर रन.
आता ह्या केसमध्ये डॉकर रन नावाची कमांड काय करते, की डॉकर रन फर्स्ट पुल करेल आणि त्याच्यानंतर ती इमेज जी आपण डाउनलोड केली किंवा जो टूल आपण डाउनलोड केला तो ॲज अ कंटेनर म्हणून पण रन करेल. बट डॉकर पुलच्या केसमध्ये फक्त ती इमेज डाउनलोड होईल आणि आपल्या लोकल रेपॉझिटरीमध्ये प्रेझेंट राहील. सो दॅट्स द डिफरन्स, की डॉकर पुलमध्ये ती इमेज फक्त डाउनलोड होणार, ती रन नाही होणार आणि डॉकर रनच्या केसमध्ये ती ऑटोमॅटिकली पहिला पुल पण होते आणि त्याच्यानंतर ती रन पण केली जाते. ठीक आहे. सो लेट्स मूव्ह अहेड टू द टर्मिनल आणि इकडून आपण डॉकर पुलची कमांड रन करूया. सो इकडे जर मी बघितलं तर डॉकर पुल हॅलो वर्ल्ड नावाची इमेज मला पुल करायची. सो आय विल कॉपी दिस आणि इथे येऊन पेस्ट करतो. सो डॉकर पुल हॅलो वर्ल्ड, आय विल प्रेस एंटर आणि एंटर केल्यानंतर तुम्हा लोकांना इकडे दिसेल की युजिंग डिफॉल्ट टॅग ॲज लेटेस्ट आणि अजून काही गोष्टी इकडे टर्मिनलवरती प्रिंट झालेत. फॉर एक्झाम्पल पहिला काय की युजिंग डिफॉल्ट टॅग. टॅग म्हणजे बेसिकली त्या पर्टिक्युलर इमेजचं व्हर्जन किंवा त्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरचं व्हर्जन. सो इथे आपण लेटेस्ट व्हर्जन यूज करतोय आणि कुठून पुल केलं त्याने, तर लायब्ररी हॅलो वर्ल्ड म्हणजे डॉकर हबच्या लायब्ररीमधून हॅलो वर्ल्ड नावाची इमेज पुल केलेली आहे आणि त्याच्यानंतर अजून थोड्याफार गोष्टी आहेत दॅट वी विल एक्सप्लोर इन द अपकमिंग व्हिडिओज. आता ह्या पर्टिक्युलर पॉईंटला जर मी माझा डॉकर हा टूल किंवा डॉकर डेस्कटॉप जर ओपन केला तर इकडे इमेजेसच्या सेक्शनमध्ये तुम्हा लोकांना हॅलो वर्ल्ड नावाची इमेज दिसेल. आता ही इमेज म्हणजे काय, की हा टूल माझा आता इकडे डाउनलोड झालेला आहे आणि ह्याला जर मला रन करायचं असेल तर आय विल से डॉकर रन हॅलो वर्ल्ड आणि हा रन केल्यानंतर तुम्हाला टर्मिनलवरती काही आउटपुट दिसेल विच इज हॅलो फ्रॉम डॉकर. दॅट मीन्स तुमचा कंटेनर आता सक्सेसफुली रन झालेला आहे. ही सेम गोष्ट डॉकर डेस्कटॉपमध्ये जाऊन जर बघितली तर इकडे तुम्हाला एक नवीन कंटेनर पण क्रिएट झालेला दिसेल. सो इकडे काहीतरी कंटेनरचं एक रँडम नाव आहे, इथे कंटेनरचा आयडी देखील एक जनरेट केलेला आहे. त्याच्यासोबत कोणती इमेज यूज झालेली आहे आणि पोर्ट नंबर, सीपीयू आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण अपकमिंग व्हिडिओजमध्ये डिस्कस करणार आहोत, की एक कंटेनर कसा क्रिएट करायचा, एक इमेज कशी डाउनलोड करायची आणि डॉकरच्या बेसिक कमांड्स आपल्याला कशा लिहायच्यात. सो जस्ट टू रिवाइज, ह्या व्हिडिओमध्ये आपण काय काय गोष्टी बघितल्या, की जर मला एखादी इमेज माझ्या डॉकर हबवरून डाउनलोड करून जर लोकली रन करायची असेल तर मी कोणत्या कमांड वापरणार. आपल्या केसमध्ये आपण डॉकर पुल यूज केली, त्याच्यानंतर डॉकर रन कमांड यूज केली आणि आपण एक कंटेनर आपल्या डॉकरमध्ये रन केला. सो आता ह्याच्यामध्ये अजून एक एक्सपेरिमेंट आपण करू शकतो, की जी माझी इमेज आहे, ही इमेज मी तशीच ठेवतो आणि क्रिएट केलेला कंटेनर मी डिलीट करतो. सो ह्या केसमध्ये मी इकडे डिलीट करतोय, डिलीट फॉरएव्हर. सो माझा कंटेनर मी डिलीट केलेला आहे. सो लेट्स अगेन गो बॅक आणि रन द सेम थिंग. सो डॉकर रन हॅलो वर्ल्ड. ज्यावेळेस मी डॉकर रन हॅलो वर्ल्ड रन करतोय, दॅट टाईम मला क्विकली त्याचा आउटपुट देखील मिळतोय. आता ह्या केसमध्ये त्याने इमेज पुन्हा डाउनलोड करायचा प्रयत्न केला नाही. सो मी पुन्हा इकडे इमेजेसच्या सेक्शनमध्ये जातो. पहिला तर आपल्याला कंटेनर स्टॉप करावा लागेल किंवा डिलीट करावा लागेल. आय विल डिलीट दिस वन आणि त्याच्यानंतर इमेजेसच्या सेक्शनमध्ये जाऊन मी जी इमेज आपण इनिशियली डाउनलोड केलेली युजिंग डॉकर पुल कमांड ती मी इकडून डिलीट पण करतो आणि डिलीट करून झाल्यानंतर पुन्हा लेट्स गो बॅक टू टर्मिनल आणि आपण डॉकर रन ही कमांड पुन्हा रन करायचा ट्राय करूया. सो इकडे मी डॉकर रन हॅलो वर्ल्ड, आता इकडे माझ्या इमेजचं नाव आहे हॅलो वर्ल्ड. आय विल जस्ट प्रेस एंटर आणि इकडे पहिला जे येतंय त्याचा आउटपुट त्याच्यामध्ये तुम्हा लोकांना समजेल की अनेबल टू फाइंड इमेज हॅलो वर्ल्ड लेटेस्ट लोकली. जो फर्स्ट केस होता त्याच्यामध्ये आपण डॉकर पुल केलेला, त्या केसमध्ये आपलं जे आउटपुट होतं ते डायरेक्टली इथून स्टार्ट झालेलं. दॅट मीन्स त्याला लोकली किंवा लोकल हबमध्ये किंवा लोकल रेपॉझिटरीमध्ये हॅलो वर्ल्ड नावाची एक इमेज मिळालेली आणि दॅट इज द रिझन त्याने पुन्हा सर्च करायचा प्रयत्न केला नाही. बट ह्या केसमध्ये ज्यावेळेस आपण डॉकरमधून हॅलो वर्ल्ड नावाची इमेज ज्यावेळेस कम्प्लिटली डिलीट केली, त्यावेळेस पहिला त्याने लोकली चेक केलं आणि त्याला समजलं की लोकली ही इमेज माझी अवेलेबल नाही आहे. दॅट्स द रिझन त्याच्यानंतर पुन्हा ती इमेज डाउनलोड केली आणि ती इमेज डाउनलोड झाल्यानंतर ती इमेज रन देखील केली. सो इफ आय गो बॅक, इकडे ती इमेज आलेली आहे आणि त्याच्यासोबत एक कंटेनर पण नवीन क्रिएट झालेला आहे. सो जस्ट टू समराइज, डॉकर
पुल ही जी कमांड आहे ती फक्त आपली इमेज डाउनलोड करून ठेवेल आणि डॉकर रन ही जी कमांड आहे ती पुल पण करेल आणि त्याचा एक कंटेनर पण लोकली रन करेल. सो दिस इज हाऊ यू कॅन रन युअर फर्स्ट कंटेनर. जर डॉकर पुल किंवा डॉकर रन ह्या कमांड काय करतात किंवा इंटरनली कशा वर्क होतात हे जर समजलं नसेल तर दॅट इज ॲब्सोल्युटली फाईन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या कमांड्स आपण डिटेलमध्ये एक्सप्लोर देखील करणार आहोत. सो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि डॉकर जर कोणाला मराठीमधून शिकायचं असेल तर त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुमचा काही फीडबॅक किंवा सजेशन्स असतील तर मेक शुअर यू आर पुटिंग इट इन द कमेंट सेक्शन बिलो. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साइड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.